नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वैभव संपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील. सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका. शक्तीपीठ महामार्ग आंदोलनावरही बोलले. महायुतीमध्ये जाण्याचे सर्व रस्ते बंद झाल्यानेच काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे वातावरण सुरू केलं आहे. पण ही जळक्या घरातली पाटीलकी फार काळ चालत नसते, अशी टीका माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली आहे. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याच्या चर्चेवरून आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी काँग्रेससह मवियावर टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या आंदोलकांवरही भाष्य केलं. जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता संपलेले नेतृत्व आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातला वैभव संपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील, असा टोलाही सदाभाऊंनी यावेळी लगावला. तळ्यातलं पाणी आटल्यावर मासे उघडे पडल्यावर जसे तडफडतात, तसे हे महाविकास आघाडीचे राजकारणी सत्तेच्या तळ्यातलं पाणी आटल्यामुळे तडफडत असल्याची टीका सदाभाऊंनी यावेळी केली. तर साताऱ्याचे दोन्ही राजे विधान परिषद उमेदवारीवरून नाराज आहेत, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून पलटवार करताना सदाभाऊ खोत म्हणाले की जयंत पाटलांना दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची सवय आहे. जे काही घडतं ते माझ्यामुळेच, असा त्यांचा फार दिवसापासूनचा समज आहे. या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला.